आता याच्यामध्ये दुसरा मुद्दा हा आहे की मुख्य परीक्षेला जी यादी आहे ती कशा प्रकारची आहे, बुक लिस्ट कोणती आहे. तर इथे मी तुम्हाला स्पेशली सांगत आहे अर्थव्यवस्था मुख्य परीक्षा याची काही बुक लिस्ट आहे मित्रांनो, ती जवळपास सारखी आहे. फक्त वाचत असताना जे त्याचा अप्रोच जो आहे तो वेगळा पडतो, म्हणजे याचा आपल्याला इथे फायदा होणारच आहे. तर यामध्ये इथे आपल्याला जे काही तुम्ही पूर्व परीक्षेला जे काही ऑथेंटिक सोर्सेस वापरले असताल तर हे तुम्हाला हे थोडेसे चांगले करायचे आहेत, कारण की कन्सेप्टच्या अँगलने हे खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. जसं की इथे ऑथेंटिक सोर्स मध्ये तुम्हाला सांगितलं असेल स्टेट बोर्ड वाचायचं आहे, जे तुम्ही ऑलरेडी पूर्व परीक्षेमध्ये वाचणार आहात. एनसीईआरटी तुम्हाला वाचायची आहे, जी तुम्हाला मी सांगितलं असेल 11वीची इंडियन इकॉनॉमी हे तुम्हाला वाचायचं आहे. नंतर 12वीचे जे आहे मॅक्रो इकॉनॉमी ते तुम्हाला इथे वाचायचं आहे, जेणेकरून इथे अंडरस्टँडिंग इथे आपली वाढणार आहे. त्याच्यानंतर जे काही तुम्हाला मी रेफरन्सेस सांगितले असतील, कोळंबे सरांचं पुस्तक किंवा गजानन बस्के सरांचं पुस्तक, हे तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी उपयुक्त नाही. त्याचं कारण हे की ते फक्त पूर्व परीक्षेला आहे. त्याचे काही फॅक्ट्स असतील किंवा जी काही मांडणी आहे त्या परीक्षेची किंवा त्या पुस्तकांची ही प्रामुख्याने पूर्व परीक्षा दृष्टिकोनातून झालेली आहे. मुख्य परीक्षेमध्ये त्याला कोणत्याही प्रकारचे तिथे टच नाहीये. तर त्यामुळे लक्षात घ्या, या ऑथेंटिक सोर्स मध्ये तुम्हाला स्पेशली आपल्या नोट्स तुम्हाला इथे वापरायच्या आहेत. नोट्स एक तर तुम्ही त्या स्वतःच्या नोट्स तयार करा किंवा जे तुमचे टीचर्स असतील त्यांच्या नोट्स तुम्ही वापरा. आणि नोट्स करत असताना तुम्हाला प्रॉपर प्रत्येक 6 पॉईंटचे तुम्हाला इथे नोट्स बनवायचे आहेत आणि तुम्हाला वेळोवेळी तुमच्या पेपरनुसार तुम्हाला त्याच्यामध्ये अपडेट्स करायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला डेली न्यूजपेपर वाचायचा आहे, सिलेबस लक्षात घेऊन तुम्हाला ते पॉइंट्स प्रिपेअर करायचे आहेत आणि अशा प्रकारे ह्या 6 पॉईंटवरती तुम्हाला 6 नोट्स तुमच्या इथे तयार व्हायला हव्यात. आणि आज आपली जी काही त्रिशूल बॅच आहे मित्रांनो, याच्यामध्ये मी तुम्हाला संपूर्णपणे नोट्स देणार आहे. पूर्व परीक्षेचे असणारे जे काही फॅक्ट्स आहेत ते सुद्धा तुम्ही आपण कव्हर करणार आहोत आणि जे काही नोट्स आहेत ते तुम्ही तुमच्या काढू शकता, पण मी सुद्धा माझ्या तुम्हाला मी नोट्स देणार आहे, जेणेकरून या परीक्षेचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल. आणि विशेषतः याच्यामध्ये आन्सर रायटिंग खूप महत्त्वाची असते. त्रिशूल या बॅच मध्ये आपण प्रामुख्याने त्या त्या विषयाची आपण सोबतच तयारी करून घेणार आहोत, पूर्वचाही एकत्र आणि मुख्यचाही एकत्र, जेणेकरून तुमचा वेळ वाचेल आणि आन्सर रायटिंग मध्ये तुम्हाला खूप चांगली मदत होईल. मित्रांनो, जर आपण व्यक्तिगत जर करायला गेलो तर यासाठी तुम्हाला खूप काळ म्हणजे खूप वेळ आणि खूप मेहनत लागण्याची अपेक्षा आहे. परंतु इथे जेव्हा तुम्ही एक्सपर्टच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी करत असता तेव्हा खूप कमी वेळेमध्ये तुमचा नक्कीच इथे फायदा होतो आणि नक्कीच तुम्हाला जी काही आन्सर रायटिंग आहे ती सुद्धा तुमची खूप छान पद्धतीने इथे तयार होऊ शकते. तर मित्रांनो, अशा प्रकारे इथे आपण पूर्व आणि मुख्यचं इथे समजून घेतलं असेल, याची आपण बुक लिस्ट समजून घेतली असेल. या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन जर काही क्वेश्चन असतील, डाऊट असतील, तुम्ही आम्हाला इथे बिनधास्त विचारू शकता. आमची जी काही त्रिशूल बॅच आहे ही तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण की याच्यामध्ये आम्ही विशेषतः पूर्ण जीएस प्री आणि मेस पूर्ण कव्हर केलेलं आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढी कमी फीज कोणाचीच नसेल. जवळपास 2,500 रुपये ही फीज आहे. एकूण फीज आहे 5,000. 50% आपण डिस्काउंट देतोय. यामध्ये मुलांपर्यंत आम्ही पोहोचावं, मुलांना याचा फायदा व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही हे जवळपास 2,500 रुपये एवढी कमी फीज ठेवलेली आहे. आणि यामध्ये तुम्हाला पूर्ण जो काही सिलेबस असेल, जीएसचा सिलेबस असेल, प्रीचा असेल, मेन्सचा असेल, या सगळ्या गोष्टी कव्हर होणार आहेत. विशेषतः याच्यामध्ये आपण आन्सर रायटिंग प्रोग्राम सुद्धा याच्यामध्ये इन्क्लुडेड असणार आहे. जी आपली बॅच आहे ती स्टार्ट होणार आहे 16 डिसेंबर पासून. नक्कीच तुम्ही ही बॅच जॉईन करा. आज आपण इथे अर्थव्यवस्था हा विषय समजून घेतलाय, अर्थव्यवस्थेमध्ये पूर्व आणि मुख्य समजून घेतलंय. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण मित्रांनो जीएस संदर्भात लक्षात घेणार आहोत. जीएस 3 ची तयारी कशी असायला हवी तर हे आपण समजून घेणार आहोत. किंवा आपण अर्थव्यवस्थेचा जो एक पॉइंट आहे पूर्व परीक्षा तो आपण कव्हर करूयात. तर असं आपल्याला या ठिकाणी 2 गोष्टी चालता येईल. तर उद्याचं आपण सेशन घेऊयात. उद्या आपली आहे 29 नोव्हेंबर. उद्या सुद्धा आपला हा सेम टायमिंग असेल 2 ते 4. तर मित्रांनो, ही मी बॅच नक्कीच जॉईन करा. आमच्या बॅचचे इथे हे सगळे वैशिष्ट्य आहेत. कमी फीज आहे आणि विशेषतः तुम्हाला खूप क्वालिटी टीचर्स याच्यामध्ये मिळणार आहे. प्रॉपर तुम्हाला याच्यामध्ये मटेरियल्स मिळणार आहे. प्रॉपर सगळ्या गोष्टीची आन्सर रायटिंग प्रॅक्टिस होणार आहे. आणि जर तुम्हाला जर काही क्वेश्चन असेल, डाऊट असेल, तर तुम्ही आम्हाला इथे येऊन प्रत्यक्षात भेटू शकता. श्री मुकुंद भवन ट्रस्ट, रविवार पेठ, पुणे. आणि हा आमचा इथे संपर्क नंबर असेल 72 61 90 20 20. तर इथे तुम्ही आम्हाला इथे संपर्क करू शकता. मित्रांनो, हा सेशन तुम्हाला कसा वाटला? आणखी जर तुमच्या डोक्यामध्ये जर आणखी काही क्वेश्चन असतील तर तुम्ही आम्हाला या प्रश्न या नंबरवरती तुम्ही आम्हाला इथे विचारू शकता. तर चला तर मित्रांनो, धन्यवाद. आपण लवकरच भेटूयात नवीन सेशनसह. धन्यवाद.
हा झाले. अजून डाऊट नाही आले. उद्या किती वाजता लेक्चर? उद्या सेम टायमिंग असेल. सेम टाइम. नाही ते काहीतरी हे झालंय. अरे थांबा इकडे हे चेंज केलं खाली आलंय का?